नाही तर मी हे अनेकदा बोलून दाखवलेलं आहे, अनेकदा बोललोय मी की मनोज जरांगे पाटलांचा उद्देश आणि माझा उद्देश हा काही वेगळा नाहीये. आणि म्हणून त्यांच्याशीच मी चर्चा केली, चर्चा सकारात्मक झालेली आहे. त्यांना एकच मी त्यांना विनंती ही केलेली आहे की तुम्ही उमेदवार जे देणार किंवा तुम्हाला उमेदवार द्यायचे नाही द्यायचे तो त्यांचा प्रश्न आहे, पण पाडण्यापेक्षा आपण निवडून कसं आणू शकतो हा दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी मी त्यांना सांगितलं. एक वडीलधारी त्यांची जी मागणी ओबीसीमधून आरक्षण दिलंच नाही, त्याच्यात महापरिवर्तन महाशक्ती जी आहे तर ती मागणी त्यांची मान्य करून त्यांना सोबत घेणार. नाही तसं काही नाही. आज तो विषय झालेला नाहीये, त्याच्यासाठी बसावं लागणार आहे फटाफट सगळ्या गोष्टी म्हणून बहुतांश त्यांच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत. पण ते आज पहिलं कुठला विषय आहे की त्यांनी लाईन आता 10 दिवसावर हे राहिलंय काय आचारसंहिता, मग त्यांनी ठरवावं लागेल की आता हे विषय आता काही सुटत नाही. आता विषय कुठं सुटणार आहेत, हे सत्तेत आल्यानंतर सुटणार आहेत. तर त्यांनी कशा पद्धतीने यायचं, म्हणजे ते आमच्यावर येणार आहेत किंवा परस्पर ते कॅन्डिडेट उभा करणार आहेत, ती लाईन त्यांनी ठरवावं लागेल. असं पवार बोलले, माझं नाव घेतलं. हा हे चांगलं आहे, माझं नाव घेतलं. आता पवार साहेबांनी ते ज्येष्ठ आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे, बाकी कोणाला नाही. माझ्या जर कोणी दुसऱ्याने केली तर मी ते खपून घेणार नाही, पण पवार साहेबांनी पुरुष माझ्यावर केली म्हणून माझ्यासाठी काही ते नवीन नाही. पण मला महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं. महात्मा गांधी काय म्हणतात, पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्ष करतील, पहिल्यांदा तुम्हाला दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्यावर लढतील आणि मग तुम्ही जिंकाल. आणि म्हणून मी महात्मा गांधीजींनी जे वाक्य रचना इतकी छान पद्धतीने मांडलेली आहे, त्या महात्मा गांधीजींच्या विचाराने आम्ही पुढे चाललोय. महाराजांची चित्र असलेलं फोटो असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोच आहेत त्याच्यात. हो म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारकच जे आपण म्हणतो ते शिवाजी महाराजांचा फोटो असल्याशिवाय ते फ्लेक्स पूर्णच होऊ शकत नाही. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 96 89 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.